काय रसिका, निवांत आज? ऑफिस मधलं काम झालं वाटतं? नाही, काम तर नाही झालं, पण कंटाळा आला. म्हटलं तुमच्यापाशी बसावं, निवांत वाटतं. तुमचा सहवास हवा हवासा वाटतं बघा. अगं मला सुद्धा येतो कंटाळा, मग बसते अशी लिहित वरती. आणि काय होतं माहितीये का, तुझ्या पण लक्षात आलं असेल की मी देखील अजून सुनेच्या भूमिकेतून बाहेर पडलेली नाही ग. सासूबाईंचा, आत्यांचा ड्रोन कॅमेरा माझ्या भोवती सतत फिरत असतो आणि कायम एखाद्या कॅमेऱ्याखाली मी वावरते असं मला वाटत असतं. आणि त्या बोलत काही नाहीत ग, पण मला खरं सांगते, मला माझ्या आसपास वावरण्याचं खूप दडपण आलेलं असतं. हे तुला येतं का ग असं दडपण? माझ्या बाबतीत मला अजिबात येत नाही दडपण बघा. का बरं? तुम्ही छान वाटता मला. नाही म्हणजे तर तुझ्या लग्नाला मला वाटते 1.5 वर्ष झालेले, आणि माझ्या असं लक्षात येतं की ना, सासूच्या भूमिकेत आल्यापासून की आम्ही सासू नावाची जी कॅटेगरी आहे ना, ह्या कॅटेगरीला एक चष्मा सापडलेला असतो बरं का. परक्या घरचं मूल घरी आलेलं असतं आणि मग त्याचे दोष किती दिसत आहेत हे पाहण्याचा चष्मा आम्हाला मिळालेला असतो. पण का कोणास ठाऊक, मी म्हटलं आपण चष्म्याची फ्रेम बदलूया जराशी आणि सुनेचे दोष न पाहता जरा तिच्यातले गुण पाहूया. आणि मला एक गोष्ट तुझी फार आवडली, आणि काही गोष्टी वेळीच ॲप्रिशिएट कराव्यात, कारण मग गैरसमज बरेचसे टळतात. त्यामुळं तर मला तुझी एक गोष्ट अशी आवडली की आता 1.5 वर्षात आपल्या घरात सुद्धा काही वादावादीचे प्रसंग आले नाही तसं नाहीये. सगळंच काही आपल्या घरात देखील गुडी नाहीये. पण ज्यावेळेस वादावादीचे प्रसंग आले ना, तर तुझा आजपर्यंत मी कधीच आवाज चढलेला पाहिला नाही, कोणावर रागवलेलं पाहिलं नाही, किंवा तुमच्या दोघांमधला सुद्धा कधी विसंवाद मला वाटला नाही. देव करो, टचवूड असंच राहू दे. आणि त्यामुळे मला हा तुझा गुण फार घेण्यासारखा वाटतो माझ्या या वयातही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऑब्झर्व केलंय बरं का मी, की जेव्हा जेव्हा तुला राग आलाय की नाही, तर त्यावेळेस तू हॉलमधून शांतपणे निघून जातेस आणि पीसीवर बसून एखादं छानसं गाणं गुणगुणत असतेस. मग त्यावेळेस मी अगदी प्रेमात पडते तुझ्या, की ह्या मुलीला कसं काय हे जमतं, कसं काय जमतं. आता तुम्हाला माझ्यातला हा गुण दिसतोय किंवा तुम्ही बघताय हा गुण, हा खरं तर तुमचा सद्गुण आहे. कारण की लोकांना फक्त पांढऱ्या कपड्यावरचा काळा डाग सहज दिसतो, लगेच दिसतो, पण ते शुभ्र कापड दिसत नाही. बरोबर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तू? हो. अरे वा, छान, सांग ना. प्रयत्न करते. ही गोष्ट मला माझ्या आईनं लग्नाआधी सांगितली होती. अच्छा. तर होतं काय, एकदा पुरुष देवाकडे तक्रार घेऊन जातो, खूप तावातावाने जातो आणि भांडायलाच लागतो. देवा, तू सगळं स्त्रीलाच दिलंस, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तू स्त्रीलाच दिल्यास, मला मात्र काहीच दिलं नाहीस. देव म्हणतो म्हणजे काय? तो म्हणतो तू स्त्रीला खूप सुंदर बनवलेस, तिला इतके सुंदर केस दिलेस, डोळ्यांची, नाकाची, ओठाची इतकी सुंदर ठेवण दिलीस, इतकी छान कांती दिलीस. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू तिला गर्भाशय दिलास, एक नवीन जीव निर्माण करण्याची क्षमता दिलीस तू तिला. आणि या सगळ्या गोष्टींनी मी मोहून जातो. मी काय नेहमी तिच्याच वशमध्ये राहायचं का? तिलाच मनमोहित राहायचं का मी? मग हा माझ्यावर तू अन्याय केलायस, तू मला काहीच नाही दिलं, सगळं स्त्रीलाच दिलंयस. देव म्हणतो वत्सा, शांत हो. मला मान्य आहे मी सगळ्या गोष्टी स्त्रीलाच दिल्यात, पण तिचं सौंदर्य एका गोष्टीवर अवलंबून राहील अशी गोष्ट एक मी तिला दिलेली आहे. कोणती ग? तुम्हाला उत्सुकता वाटली ना? पुरुष पण असाच म्हणला, कोणती 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 गोष्ट दिली असतो तिला? देव म्हटला तिची ती गोष्ट ज्याच्यावर तिचं सौंदर्य अवलंबून राहील ती म्हणजे तिचं तोंड, तिची वाणी. म्हणजे तुम्ही सांगा मला, जर एखादी सुंदर दिसणारी स्त्री असेल, छान, एकदम छान असेल, नाकी डोळी छान असेल, ती स्त्री बोलताना मात्र वाईट बोलत असेल, अभद्र बोलत असेल किंवा कर्कश बोलत असेल, तर तिचं अस्तित्वही आपल्याला नकोसं वाटतं. ती हवीशी नाही वाटत आपल्याला, नकोशी वाटते ती स्त्री. पण त्याच उलट एखादी सर्वसाधारण दिसणारी स्त्री जर मधुर बोलत असेल, तिची वाणी मधुर असेल, शांत बोलत असेल किंवा चांगलं बोलत असेल, जिचं बोलणं ऐकून आपल्याला छान वाटत असेल, ती स्त्री आपल्याला हवीशी वाटते, तिचं अस्तित्व हवं असं वाटतं, हो की नाही? मग ती स्त्री पुरुषालाही मोहून जाते. खरंय, अगदी बरोबर. त्यामुळं मी तेव्हापासून ठरवलं की शांत राहायचं, छान बोलायचं, वातावरण छान ठेवायचं. किती छान ना. आणि अशीच आयुष्यभर माझ्यावर हा शांत आणि सुंदर स्त्री बनून जमेल, नक्की जमेल. नक्कीच.